गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 36 मध्ये एक एक्झरसाइज घेणार आहे जी की 13.12 आहे ऑन पेज नंबर 830. काय आहे? ऑब्टेन इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग. याचा पहिला एक्झाम्पल आहे e टू द पॉवर मायनस s डिवायडेड बाय s प्लस 2 चा क्यूब. मग आपण याला सुरुवात करू सोल्युशन. वी नो दॅट लाप्लास इनवर्स 1 अपॉन s क्यूब विच इज इक्वल टू t चा वर्ग डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हो आपण हे? लाप्लास इनवर्स 1 अपॉन s रेस टू n which is equal to t raised to n minus 1 divided by n minus 1. आणि hence Laplace inverse 1 upon s plus 2 चा cube which is equal to e to the power minus 2t into t चा वर्ग divided by 2. आणि अशा तऱ्हेनं hence Laplace inverse e to the power minus s into 1 upon s plus 2 चा cube which is equal to e to the power minus 2 in bracket t minus 1 into t minus 1 चा वर्ग divided by 2 into u of t minus 1 by second shifting property. अशा पद्धतीनं आपला हा जो पहिला एक्झाम्पल आहे तो झाला. दुसरा एक्झाम्पल आहे आपल्याला लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस 2s डिवायडेड बाय s प्लस 1 इंटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये s स्क्वेअर प्लस 2s प्लस 2 असा आहे. सोल्युशन. टू फाइंड लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस 2s अपॉन s प्लस 1 इंटू s स्क्वेअर प्लस 2s प्लस 2. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायच्या आधी आपण लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 1 इंटू s स्क्वेअर प्लस 2s प्लस 2 हे फाइंड आउट करू. मग कन्सिडर लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 1 इंटू s स्क्वेअर प्लस 2s प्लस 2. याला मित्र हो आपण कसं लिहू शकतो? विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s प्लस 1 इंटू 1 अपॉन s प्लस 1 चा वर्ग प्लस 1 विच इज इक्वल टू आपण याला ऍडजस्टमेंट जर करायचं ठरवलं तर ती ऍडजस्टमेंट अशा पद्धतीची होईल. लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s प्लस 1 मायनस s प्लस 1 अपॉन s प्लस 1 चा वर्ग प्लस 1. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जी टर्म पाहिजे तीच टर्म मिळेल. मग विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 1 मायनस लाप्लास इनवर्स s प्लस 1 अपॉन s प्लस 1 चा वर्ग प्लस 1. So which is equal to e to the power minus t minus e to the power minus t Laplace inverse s upon s square plus 1 which is equal to e to the power minus t minus e to the power minus t cos t. आणि e to the power minus t जर कॉमन काढलं तर which is equal to e to the power minus t in bracket 1 minus cos t. आता मात्र आपल्याला सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी यूज करायची आहे. हेन्स लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस 2s इंटू 1 अपॉन s प्लस 1 इंटू s स्क्वेअर प्लस 2s प्लस 2 विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस इन ब्रॅकेट t मायनस 2 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस t मायनस 2 इंटू u ऑफ t मायनस 2. तर हे बाय सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टीच्या मदतीने आपण करू शकलो बिकॉज ए ची किंमत हिअर इज 2. त्याच्यानंतरचा एक्झाम्पल लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस s डिवायडेड बाय अंडर रूट मध्ये s प्लस 1. सोल्युशन. टू फाइंड लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस s डिवायडेड बाय s प्लस 1 रेस टू 1 बाय 2. कन्सिडर आधी आपण लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 1 रेस टू 1 बाय 2 फाइंड आउट करू.
So which is equal to e to the power minus t into Laplace inverse 1 upon s raised to 1 by 2, which is equal to e to the power minus t raised to 1 by 2 minus 1 divided by 1 by 2 minus 1 factorial. So which is equal to e to the power minus t raised to minus 1 by 2 upon minus 1 by 2 ब्रॅकेट मध्ये फॅक्टोरियल. आता which is equal to e to the power minus t, या t raised to minus 1 by 2 ला जर डिनॉमिनेटरला नेलं तर ते t raised to 1 by 2 होऊन जाईल, आणि मायनस 1 by 2 फॅक्टोरियलला जर गॅमा मध्ये लिहिलं तर आपल्याला लिहिता येईल मायनस 1 by 2 प्लस 1. कोणत्या फॉर्म्युल्याने? n फॅक्टोरियल विच इज इक्वल टू गॅमा n प्लस 1 आणि विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस टी, आणि गॅमा मध्ये 1 by 2 म्हणजेच अंडर रूट पाय आणि इंटू अंडर रूट टी 1 आहेच, म्हणजे 1 अपॉन अंडर रूट पाय अंडर रूट टी. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की आता आपण सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी यूज करू. हेन्स लाप्लास इनवर्स e to the power minus s into 1 upon s plus 1 raised to 1 by 2 which is equal to e to the power minus in bracket t minus 1 into 1 upon under root pi into under root t minus 1 into u of t minus 1 by second shifting property. So which is equal to e to the power minus in bracket t minus 1 1 upon under root pi in bracket t minus 1 into u of t minus 1. अशा तऱ्हेने हा आपला तिसरा राईट. नेक्स्ट एक्झाम्पल काय काढायचं आहे आपल्याला? लाप्लास इनवर्स e to the power minus pi by 2s plus e to the power minus 3 pi by 2s divided by s square plus 1. Solution: we have Laplace inverse in bracket e to the power minus pi by 2s plus e to the power minus 3 pi by 2s divided by s square plus 1. So which is equal to Laplace inverse e to the power minus pi by 2s into 1 upon s square plus 1 plus Laplace inverse e to the power minus 3 pi by 2 s into 1 upon s square plus 1. परंतु आपल्याला माहित आहे लाप्लास इनवर्स 1 upon s square plus 1 which is equal to sin t, आणि म्हणून लाप्लास इनवर्स e to the power minus pi by 2s into 1 upon s square plus 1 which is equal to sin t minus pi by 2 into u of t minus pi by 2, because by second shifting property which is equal to minus sin जर आपण कॉमन काढला अँगल मधून तर sin ऑफ मायनस इन ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस टी येते इंटू यू ऑफ टी मायनस पाय बाय 2, आणि साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, म्हणून विच इज इक्वल टू मायनस साइन इन ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस टी इंटू यू ऑफ टी मायनस पाय बाय 2. परंतु साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, आणि म्हणून विच इज इक्वल टू मायनस कॉस टी इंटू यू ऑफ टी मायनस पाय बाय 2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. वन इक्वेशन ज्या सुरुवात केली आपण इक्वेशनला सुरुवात केली त्यावेळी स्प्लिट अप करून दोन भागात लिहिलं, त्याला 1 नंबर दिलेला आहे. अँड लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट e टू द पॉवर मायनस 3 पाय बाय 2s इंटू 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू साइन t मायनस 3 बाय 2 पाय इंटू यू ऑफ टी मायनस 3 बाय 2 पाय. पुन्हा वर जसं कॅल्क्युलेशन केलं तसंच मायनस साइन 3 पाय बाय 2 मायनस टी इंटू यू ऑफ टी मायनस 3 पाय बाय 2 विच इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट. आता 3 पाय बाय 2 म्हणजे 3 इंटू 90 म्हणजे 2 9 त्रिकी 27 2 हे किती झालं 9 त्रिकी 27 270 साइन 200 9 त्रिकी 27 270 मायनस थीटा इज मायनस कॉस थीटा, आणि म्हणून मायनस ऑफ मायनस कॉस टी म्हणजे प्लस कॉस टी इंटू यू ऑफ टी मायनस 3 बाय 2. अशा पद्धतीनं आपला हा सुद्धा एक्झाम्पल झाला. आता नेक्स्ट जो एक्झाम्पल आहे तो आहे काय आहे हो तो एक्झाम्पल?
e to the power minus 4s into s plus 2 upon s square plus 4s plus 5. तर याचा आपल्याला लाप्लास इन्व्हर्स काढायचा आहे. वी हॅव लाप्लास इन्व्हर्स in bracket e to the power minus 4s into s plus 2 upon s square plus 4s plus 5. Consider Laplace inverse s plus 2 upon s square plus 4s plus 5, which is equal to Laplace inverse s plus 2 divided by s plus 2 चा वर्ग plus 1 चा वर्ग, and which is equal to e to the power minus 2t into cos t. And when we apply second shifting property, hence Laplace inverse e to the power minus 4s into s plus 2 upon s plus 2 चा वर्ग plus 1 चा वर्ग, which is equal to e to the power minus 2 in bracket t minus 4 into cos of t minus 4 into u of t minus 4, because value of a is 4. अशा तऱ्हेने आपला हा सुद्धा एक्झाम्पल झालेला आहे. आता फक्त 2 एक्झाम्पल राहिले. काय आहे नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लाप्लास इन्व्हर्स e to the power minus as upon s square. So to find Laplace inverse e to the power minus as into 1 upon s square, सोल्यूशन मध्ये सुरुवात केली. Consider Laplace inverse 1 upon s square पहिले फाइंड आउट करू, which is equal to t divided by 1 factorial and which is equal to t. Hence Laplace inverse e to the power minus as into 1 upon s square, which is equal to t minus a into u of t minus a, which is equal to t minus a. t is greater than a म्हणजे u of t minus a काय होईल हो 1 येईल, आणि which is equal to 0. t is less than a म्हणजे u of t minus a is 0 by unit step function. आणि शेवटचा एक्झाम्पल आता we have to find Laplace inverse e to the power minus pi s upon s square plus 1. So we have solution Laplace inverse in bracket e to the power minus pi s divided by s square plus 1. But we know that Laplace inverse 1 upon s square plus 1 is sin t, and hence with the help of second shifting property, Laplace inverse in bracket e to the power minus pi s into 1 upon s square plus 1, which is equal to sin t minus pi into u of t minus pi, because value of a is पाय. अशा पद्धतीनं ही पूर्ण एक्झरसाइज आपण एक्सप्लेन केलेली आहे. परंतु ही किंवा हे एक्झाम्पल्स जर तुम्हाला केव्हाही बी करता यावं असं वाटत असेल तर ज्या दिवशी तुम्ही लेक्चर वॉच करता, समजून घेता, त्याच दिवशी एक्झरसाइज जर सोडवली तर मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही ते सोडवू शकता, तुम्ही ते करू शकता. परंतु त्या सेम डेला तुम्हाला करावं लागेल. कारण काय आहे, आपण जर आजचं काम 4 दिवसांनी करायचं ठरवलं, 8 दिवसांनी करायचं ठरवलं तर ते आठवण नाही राहत. आणि मी तुम्हाला वर्गामध्ये नेहमी उदाहरण देतो की आपण 8 दिवसापूर्वी सोमवारला काय जेवलो हे जर आपल्याला आठवत नसेल तर 8 दिवसापूर्वी घेतलेल्या लेक्चरचं, घेतलेल्या क्लासचं तुम्हाला इतकं परफेक्ट आठवेल याची कुठल्याही पद्धतीची गॅरंटी नाही. म्हणून ज्या दिवशीचं काम त्याच दिवशी करायला पाहिजे. आणि तुम्ही फार चांगले विद्यार्थी आहात आणि ते तुम्ही करणार आहात. थँक्यू. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू.